हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहोत पाणीपुरीचं तिखट पाणी। त्यासाठी लागणारे साहित्य आपण घेतलेलं आहे हिरवी मिर्च, चिंच, कोथिंबीर आणि मीठ। आता आपण हे सगळं मिक्सर मधून काढून घेणार आहोत। हिरवी मिर्च, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ हे आपण आता मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत। तिखट पाण्याला जरा आंबटपणा येण्यासाठी आपण चिंच पाण्यात टाकून गॅसवर गरम करण्यासाठी ठेवणार आहोत। त्यामुळे चिंचमधला सगळा आंबट रस पाण्यात मिक्स होईल। हे आपण मिक्सर मधून काढून घेतलेलं आहे। ते बारीक मिश्रण केलेलं एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे। आता मी त्यात 1 ग्लास पाणी आणि थोडंसं मीठ टाकणार आहे। चिंचेचं पाणी उकळून तयार आहे। आता आपण याला त्यात मिक्स करणार आहोत। हे पाणी आपण आता या चाळणीतून गाळून घेऊया। मस्तपैकी कोथिंबीर बारीक करू आणि हे आपण तिखट पाण्यात मिक्स करू। तिखट पाण्यात मिक्स करण्यासाठी आपण 1 चम्मच पाणीपुरी मसाला घेतलेला आहे, तो आपण त्या पाण्यात मिक्स करूया। आणि वरून थोडीशी कोथिंबीर ऍड करूया। तिखट पाणी आता तयार आहे। चला तर पाहूया आपण गोड पाणी कसं बनवायचं। गोड पाणी बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे गूळ। चला तर आपण हे खिसून घेऊया। पाहू शकता आपण गूळ खिसून घेतलेला आहे। आता याला गूळ आणि अर्धा ग्लास पाणी हे आपण ठेवूया आता गॅसवर। आपलं गोड पाणी आता तयार आहे। जर तुम्हाला गोड पाण्यात थिकनेस पाहिजे असेल तर गव्हाचं पीठ आणि खायचा सोडा ऍड करायचा, त्याने खूप छान थिकनेस येऊ शकते।